राज ठाकरेंसह महाविकास आघाडीचे शिष्टमंडळाची निवडणूक आयोगासोबत 1.25 तास चर्चा। शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांना निवेदन दिलं। विरोधी पक्षांपैकी प्रमुख नेते उद्या आयोगाची भेट घेणार। राज ठाकरेंकडून निवडणूक आयोगावर प्रश्नांची सरबत्ती। 2-2 याद्यांमध्ये मतदारांची नावं असतात। मतदान कुठं जातं कळत नाही। दुरुस्ती होईपर्यंत निवडणुका घेऊ नका, राज ठाकरेंची मागणी। ही महाकन्फ्यूज आघाडी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात पराभव दिसू लागल्यानं रडीचा डाव। विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतलेल्या आयोगाच्या भेटीवर शिंदेंची टीका। आमदार संग्राम जगताप यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा। संग्राम जगताप अजित पवारांच्या भेटीसाठी मुंबईकडे रवाना। अमित ठाकरेंनी पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली। पुण्यात अभाविप आणि मनसेच्या राड्याच्या पार्श्वभूमीवर भेट। कारवाई न केल्यास जशास तसं उत्तर देणार, अमित ठाकरेंची ठाम भूमिका। पुण्यात मनविसेच्या आंदोलनानंतर अभाविप आक्रमक। अभाविपकडून वाडिया कॉलेज समोर आंदोलन करण्यात आलं। आम्ही विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडतो, कुणाच्या वाट्याला जात नाही, आंदोलनात भूमिका। कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील 3 संशयितांना जामीन मंजूर। डॉक्टर वीरेंद्र सिंह तावडे, अमोल काळे आणि शरद कळसकर यांना जामीन। डॉक्टर सुनील पाटील यांच्या पुण्यातल्या घरावर आयटीची धाड। सकाळपासून आयटी अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू। सुनील पाटील यांचे विविध राजकीय नेत्यांसोबत संबंध। पुन्हा निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरणात अहिल्यानगर पोलिसांची चौकशी होणार। खोटी कागदपत्र आणि गुन्हे लपवून घायवळने नगरमधून मिळवला पासपोर्ट। पोलिसच चौकशीच्या रडारवर। राज्य सरकारच्या नव्या रेती धोरणाला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान। रेती धोरण चुकीचं असल्याचा दावा करत रेती धोरण रद्द करण्याची मागणी। 10 आठवड्यात उत्तर सादर करण्याचे सरकारला निर्देश। जायकवाडी धरण 100% भरलं, पण संभाजीनगरमध्ये 8 दिवसांनीच पाणी पुरवठा। त्यातही 6 दिवसांचं शटडाऊन करण्याची शक्यता। वरळीतील मेट्रो स्टेशनवरून नेहरूंचं नाव गायब। नेहरू सायन्स सेंटरऐवजी विज्ञान केंद्र स्टेशन असं नाव। भाजपाने जाणीवपूर्वक मेट्रो स्टेशनला नेहरूंचं नाव न दिल्याचा काँग्रेस नेत्यांचा आरोप। पुण्यात मद्यधुंद पोलीस कॉन्स्टेबलने पुणे नगर रस्त्यावर 6 वाहनांना उडवलं। अपघातात अनेक जण गंभीर जखमी। पोलीस कॉन्स्टेबल हेमंत इनामीला अद्याप अटक नाही। नाशिकच्या पंचवटीत तरुणावर भर दिवसा धारदार शस्त्रानं प्राणघातक हल्ला। काही नागरिकांनी हटकल्यामुळे हल्लेखोर पळाले। हल्ल्यात तरुण थोडक्यात बचावला। पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू। नाशिकमध्ये डिजिटल अरेस्ट करत 2 ज्येष्ठ नागरिकांची लूट। दोघांचीही प्रत्येकी 72 लाख आणि 6 कोटी रुपयांची फसवणूक। दोन्ही प्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा। मालेगावात एटीएस आणि तेलंगणा पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई। देशाबाहेरील संघटनांच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून तोशिफ शेखला घेतलं ताब्यात। आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता। यवतमाळच्या पिंपळखुटी इथे बालमृत्यू प्रकरणात नवी माहिती समोर। खोकल्याच्या औषधाने नव्हे तर अन्नाचे अंश श्वसन नलिकेत अडकल्याने बालकाचा मृत्यू। वैद्यकीय तपासणीतून समोर। पुणेकरांची दिवाळी यंदा धूमधडाक्यात होणार। पुण्यातील फटाक्यांची दुकानं 21 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार। पुणे पोलिसांनी दिली परवानगी। सोन्याच्या किमतीने सर्व रेकॉर्ड्स काढले मोडीत। सोनं 1,30,000 रुपयांचा टप्पा ओलांडलं तर चांदी प्रति किलो 1,91,000वर। वसई विरारमधील रिक्षा टॅक्सी आता मीटरवर धावणार। 15 नोव्हेंबरपर्यंत मीटरवर आधारित सेवा सुरू होणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। प्रवाशांची लूट केल्यास कडक कारवाईचा इशारा।
आज तारखेनुसार धम्मचक्र परिवर्तन दिन, बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अनुयायी दीक्षाभूमीवर येणार.